देवा, या उपचारानंतर आनंदीला लवकरात लवकर चालता येऊ दे. देवा, मला लवकरात लवकर एखादी चांगली नोकरी मिळू दे. मला नोकरी मिळाली की त्या कमाईतून मला आनंदींची ट्रीटमेंट करता येईल. माझ्या आनंदींना पुन्हा चालता येईल. काहीतरी मार्ग दाखव देवा. सिद्धू, अरे काकू, अरे काय आपण आपलं सारखं देवळात भेटतोच. हो आपण पहिल्यांदा पण त्या मंदिरातच तर भेटलो होतो. पण मला खूप छान वाटतं की तू देवळात येतोस, नमस्कार करतोस. बरं, मी आलेच प्रदक्षिणा घालून. आले का? आलात परत? तुम्ही केवढा संशय घेता. मी नव्हतं करत पाठला तुमचा, मी नेहमीच येत असतो देवळात. तुम्ही मला काहीही सांगितलं ना तरी माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाहीये. तुम्ही माझा पाठलागच करत होता. अहो ही काय जबरदस्ती आता. जबरदस्ती? जबरदस्ती नाही, तुमचं वागणंच तसं आहे. नाही, वागणं नाही, तुम्हीच तसे आहात. मवाली, टपोरी. आज परत भावने फ्रेंडला ओरडली. कसं होईल फ्रेंडचं? सिद्धू कुठे? त्यांना काहीतरी महत्वाचं काम आलं म्हणून ते गेले. बाई, त्याच्या पायाला एक भिंगरीच आहे माहिती. चला. आई, आनंदींच्या ट्रीटमेंटचा एवढा सगळा खर्च कसा मॅनेज होणार? म्हणजे एवढा सगळा खर्च कसा झेपेल आपल्याला? नको काळजी करू. हे बघ, आपण घरी जाऊ आणि सगळ्यांशी सविस्तर बोलूया. काहीतरी मार्ग निघेल. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो योग्य तो मार्ग दाखवणारच. आणि मग आपली आनंदी पुन्हा एकदा पूर्वीसारखी दुडू दुडू धावणार.